अली खामेनी यांच्या निधनानंतर मालाडमध्ये निदर्शने. मालाडच्या मालवणी परिसरातील निदर्शकांनी अमेरिका मुर्दाबाद आणि इस्रायल मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. व्यावसायिक एलपीजी पुरवठा थांबलाय. गॅस पुरवठ्यात व्यत्यय आल्यामुळे पुण्यात व्यावसायिक सिलेंडर बुकिंग थांबवण्यात आलंय. महाराष्ट्रात 1000 पेक्षा अधिक महाराष्ट्रातून 1000 कंटेनर दुबई बंदरामध्ये अडकले आहेत. केळी, द्राक्ष, डाळिंब आणि भाज्या कुजल्यात. जवाहरलाल नेहरू बंदरात लोडिंगमध्ये विलंब आल्यामुळे मोठं नुकसान. नागपूरमध्ये एलपीजीच्या किमती प्रति लिटर 8.42 ने वाढल्यात. दरम्यान इराण इस्रायल युद्धामुळे वाहनं आणि ऑटोरिक्षा चालक प्रभावित. सामान्य जनतेला मोठा धक्का. फडणवीस मित्र मंडळाने धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर केलंय. दरम्यान जबरदस्तीने धर्मांतर आणि लव्ह जिहादवर बंदी घालणार. मुंबईला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय. मार्चमध्ये तापमान 39 अंशापर्यंत पोहोचलंय. नवी मुंबईत मोठी दुर्घटना. वर्ग सुरू असताना इमारतीचा स्लॅब कोसळलाय. 14 वर्ष विद्यार्थ्याने जागीच जीव गमावला. मुंबईत एटीएसने अभियांत्रिकीचा विद्यार्थी अयान शेख याला अटक. त्याच्यावर आयसिस आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित कट्टरपंथी प्रचार साहित्य सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप. महाराष्ट्रातील बारामती विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक लवकरच जाहीर होऊ शकते. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. निवडणूक आयोग मार्चमध्ये तारखा जाहीर करू शकतो. फडणवीस सरकारने धारावीत 436 झोपडपट्टीवासियांना मोठी भेट जाहीर केली आहे. दरम्यान त्यांना देवनारमध्ये जमीन देण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने उद्धव ठाकरेंना विश्वासघात केलाय. एकनाथ शिंदे यांच्या मानसी सातमकर यांनी बीएमसी विभागीय समिती निवडणुकीमध्ये विजय मिळवलाय. भारत अमेरिका व्यापार करारावर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी संतापल्यात. अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरीच्या ट्विटवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. उल्हासनगर येथील सोनोग्राफी सेंटरमधून सोनल गरेवालसह 7 आरोपींना अटक. त्यांच्यावर महिलांचे 30 सेकंदाचे व्हिडिओ बनवून त्यांची तस्करी केल्याचा आरोप. केंद्राचा परवाना रद्द करून सील करण्यात आला. नवी मुंबईतील वाशी एपीएमसीमध्ये माथाडी कामगारांचा निषेध तीव्र झालाय. 50 किलोपेक्षा जास्त वजनाचे कांदे आणि बटाटे उचलण्यास कामगारांनी नकार दिलाय. त्यामुळे बाजारात येणारी आवक निम्म्याने कमी झाली आहे. नवी मुंबईच्या लॉजिस्टिक पार्क परिसरात सिडकोने मोठी कारवाई केली. भूमाफियांच्या मालकीची 12,000 चौरस मीटरची बेकायदेशीर बांधकामं जेसीबी आणि पोकलेन वापरून पाडण्यात आली. युद्धादरम्यान आदित्य ठाकरे यांनी तेलाच्या किमतीवर प्रश्न उपस्थित केलाय. त्यांनी म्हटलंय की अमेरिकेने भारताला दिलेल्या तेल खरेदी सवलतींबाबत स्पष्ट उत्तर दिलं पाहिजे. जर अमेरिकेच्या दबावाखाली पंतप्रधान मोदींना असं करण्याचा भाग पाडला गेला तर त्यांनी देशाच्या आणि नागरिकांच्या हितासाठी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी विनंती अरविंद केजरीवाल यांनी केली. इराण आणि इस्रायल तणावाचा मुंबई एपीएमसीवर परिणाम. सुक्या मेव्याच्या किमती वाढण्याची चिन्ह. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6,000 रुपयांचा आठवड्याचा भत्ता त्यांच्या खात्यात एकाच वेळी जमा होण्याची शक्यता. ईडीने अनिल अंबानी आणि रिलायन्स पॉवरशी संबंधित 10 ते 12 ठिकाणी छापे टाकलेत. आर्थिक व्यवहार आणि संभाव्य अनियमिततेची चौकशी सुरू, ज्यामुळे उद्योगात घबराट निर्माण झाली आहे.